स्वस्तिक पाटील मी यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते प्रीतमजी घर त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि ऑन स्क्रीन आपण त्यांना कव्हर अप करतोय. एक अतिशय चांगलं वक्तृत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवेणी संगमावर आधारित शेर दिल असं हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. आदरणीय सन्माननीय प्रीतमजी घर त्यांचं सहर्ष स्वागत आहे. यंग स्टार चषक 2025 या स्पर्धेअंतर्गत वेलकम. आदरणीय निरंजन दादा घर त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सुपरस्टार क्रिकेटर पालघर जिल्ह्याच्या माध्यमातून ज्यांनी इतिहास रचला. वेदांत 11 वाडा या संघाकडून खेळत असताना सुप्रीमो चषकामध्ये महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि त्या स्पर्धेमध्ये विजयी होण्याचा मनोरथ परिपूर्ण केला तोच निरंजन घरत अर्थातच बाळू या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच पहिला असा खेळाडू ज्याने ऑल इंडिया 40+ लीग मध्ये विजयी होणारा पालघर जिल्ह्यातील पहिला लेजंड 40+ मधील मास्टर निरंजन घरत यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपण पाहतोय. खूप सारं स्वागत. नेक्स्ट मॅच दोन संघांमध्ये खेळपट्टीला त्या ठिकाणी या साफ सूत्र केलं जात आहे. खूप सारी मेहनत. सिद्धार्थ घर त्यांची मेहनत बघा. त्या ठिकाणी खेळपट्टीला साफ करतायत. म्हणतात ना की घरी जर आईने कधी झाडू मारायला सांगितला तर राग येईल, परंतु आज माझ्या गावासाठी आयोजन केलंय आणि मी खेळपट्टीला साफ करणार. टाळ्यांचा गजर आला पाहिजे सिद्धार्थ करिता. जबरदस्त या ठिकाणी आपण पाहू शकलात. आपल्या गावाला आपल्या स्पर्धेला सहकार्य प्रोव्हाइड करत असताना पाहायला मिळत आहे. त्यांनी त्यांच्या साथीने आयुष घरत यांची देखील भूमिका अद्वितीय पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय युसुफ सय्यद सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. महाराष्ट्रातील एक दर्जेदार समालोचक म्हणून त्यांची ओळख. आपण कृपया करून यावं, मुख्य व्यासपीठावर विराजित व्हावं. यंगस्टर ट्रॉफी 2025 च्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. जशी नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल आपल्या समवेत जोडले जातील पास्तळकरांचा स्वाभिमान अर्थातच प्रीतमजी घरात मायक्रोफोनवर. धन्यवाद दीपेश सर. आपण मागची मॅच बघितली, अगदी सोपा विजय युवा टायगरने मिळवला. युवा टायगरला मी अगदी खेळताना बघितलेला आहे. त्यांच्याच मैदानावर पॅराडाईजला देखील नाकी 9 त्यांनी आणली होती. अगदी फायनल मॅच जिंकली होती त्यांनी, परंतु अंतिम क्षणांना मात्र मॅच गमवायला लागली. आणि तीच टीम युवा खेळाडू आणि त्यामुळेच त्यांनी युवा नाव दिलेलं आपल्या संघाला आणि खऱ्या अर्थाने टायगर आहेत. युसुफजी सय्यदचं स्वागत आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात ज्यांचा आवाज आपल्याला मायक्रोफोनवर ऐकायला मिळतो ते म्हणजेच युसुफजी सय्यद यांचं स्वागत मुख्य व्यासपीठावर. जाऊया आपण मॅचकडे, जिथे मात्र गोलंदाज तयार, हर्षल फलंदाज तयार, ज्याने टी शर्ट प्रदान केला आपण बघू शकतात. मॅन ऑफ द मॅच, मागच्या मॅचचा हिरो. पहिला चेंडू, इकडे मात्र चेंडू पडला आहे. रनआउटची संधी झालंय, चुकी. ओव्हरथ्रोच्या मिळतील धावा. इथे 1+1 2 ने सुरुवात झालेली आहे. दोन धावेने सुरुवात होत असताना आपण बघू शकतात की अगदी थंड वातावरण आपल्याला पाहायला मिळते. टेम्परेचर डाऊन झालंय, परंतु मैदानाच्या आतमध्ये टेम्परेचर वाढणार, कारण की आगवणकर यावेळेस सपोर्टला उभे आहेत. इथे मात्र आपण बघू शकतात यूट्यूबच्या माध्यमातून सातपटीकर देखील पाहत असतील. इकडे मात्र फटका सजवला, चेंडू अडवला जातोय. एक धाव बसेल. अगदी मैदानाच्या आतमध्ये आता मी खेळून आल्यावर असं वाटते की बाहेरून दिसते की तुमच्याकडे चेंडू अगदी हातात येतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये अगदी भीती येते जेव्हा चेंडू तुमच्याकडे येतो. आणि आपण बघू शकता चेंडू अडवणं तेवढं सोपं नाही आहे जेवढं बाहेरून बोलणं सोपं आहे. शॉर्ट बॉल आहे, फटका स्विंग केलाय. विकास सहा, खणखणीत चौकार. यस, बजाव डीजे.
त्याचप्रमाणे आपण बघू शकतात ओम साई ग्रुपचे मेंबर्स इकडे उपस्थित आहेत. त्यामध्ये भरतजी घरत, म्हणजे आपण बघू शकतात ओम साईची गावकी स्पर्धा जी होते त्या गावकी स्पर्धामध्ये आणि अंकुश स्मृती चषकामध्ये ज्यांनी स्टंप प्रोव्हाइड केले होते ते म्हणजेच आमचे भरत मामा इकडे उपस्थित आहेत. आणि खास त्यांना ज्या नावाने ओळखलं जातं जास्त करून तो कलर देखील त्या स्टंपला दिला होता, तो म्हणजे पोपटी कलर, त्यांनी मात्र स्टंप प्रोव्हाइड केले होते. धन्यवाद. त्याचप्रमाणे सचिनजी घरत साहेब देखील इकडे उपस्थित आहेत ओम साई ग्रुपचे, त्यांचं देखील स्वागत आहे. ब्रिजेशजी राऊत, त्याचप्रमाणे प्रणीतजी घरत, राजेशजी पाटील आणि यस प्रीतमजी घरत, सत्यमजी घरत, हे सर्वांचं स्वागत. निरंजन घरत आणि आपण बघू शकतात आणि इथे मात्र भरत घरत यांचे सुपुत्र नील घरत हे देखील आहेत. हाईटमध्ये त्यांच्यापेक्षा उंच आहेत, अगदी त्यांचे पाय आहेत जे थांबतच नाहीत, वाढत चालले आहेत. चेंडू झाले ते म्हणजेच 5 आणि धावा झाले त्या म्हणजेच 12. अगदी स्पर्धा गाजवण्यामध्ये हातखंडा मिळवलाय असं म्हणायला हरकत नाही आगवण संघाने, कारण की त्याचं कारण आहे त्यांचे प्रिय प्रेक्षक सपोर्टर. इकडे रनआउटची संधी, डायरेक्ट हिट, कमकुवत थ्रो होता धर्मेश कडून. अगदी वेगाने फेकणं गरजेचं होतं. पहिलं षटक संपुष्टानंतर, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 आपल्याला पाहायला मिळतात. डीजे इथे आपण बघू शकतात यावेळेस पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या अगदी पाहायला मिळते 13 धावा ह्या धावपलकावर लागल्या जात आहेत. चला स्पीडअप ठेवा खेळाला. इकडे मात्र सातपाटी टीम आपल्याला पाहायला मिळते, फिल्डिंग करताना बॅटिंग करताना पाहायला मिळते. टीम ती म्हणजेच जय जोगन्यदेव वामिका स्टार आगवण हा नाव नाही, हा आता ब्रँड झालेला आहे, कारण की वडाला येथे वायकट्टा चषकामध्ये हे नाव गाजलंय, यात काही वाद नाही, शंका नाही. सर्वांच्या ओळखीचं नाव वामिका स्टार आगवण. यावेळेस आपण बघू शकता स्ट्राईकवर फलंदाज विकास माची. अगदी बघायला गेलं तर पंचाळीच्या पुढे हे गाव आपल्याला पाहायला मिळते. कट केलेला आहे, चाय क्षेत्ररक्षण आहे हर्षलचं. अगदी बोटीत जाऊन जसा जाळ फेकला जातो ना अशा रीतीने डाईव्ह करून इथे मात्र आपण बघू शकता चेंडू सेव्ह केलाय, कारण की हर्षल हे नेहमीच मच्छी पकडण्यासाठी मच्छीमारीसाठी बोटीमध्ये जात असतात, समुद्रामध्ये जात असतात आणि अशा रीतीने मात्र काही डाईव्ह करून सूर करून यावेळेस चेंडू अडवलाय. सालवड संघच्या गावच्या प्रेक्षकांना विनंती आहे, जे आमचे स्पॉन्सर्स आहेत त्यांच्या बॅनरच्या समोर कोणत्याही प्रेक्षकाने बसू नये. बॅनरच्या समोर आयोजकाला विनंती आहे, व्हॉलंटियरला विनंती आहे, जे कोणी प्रेक्षक बॅनर समोर बसलेत त्यांना विनंती आहे तिथून उठायचं आहे. बॅनर समोर कोणी बसू नये. आमचे स्पॉन्सर्सचे बॅनर आहेत ते तिकडे ताकीद द्यायचे. कोणी असेल तर बॅनर समोर बसलेल्या प्रेक्षकाला तिथून उठायचं आहे. कट केलेला आहे. इकडे मात्र आपण बघू शकता चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे का? यस, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 16 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे 13 आणि
आताच्या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 3 आलेले आहेत. 16 धावा धावपलकावर लागल्या जात आहेत. अगदी यानंतर दुसरी सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. एक बाजूला युवा टायगर आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल ती पॅराडाईज. काय सुपर स्ट्रोक आहे, जमिनीला कार्पेटला आग लावत चेंडू निघून जातोय, बाउंड्री लाईन पार, येतोय चौकार. 4 धावा एसडीजे. गोलंदाजी मार्कवर तयार. इकडे मात्र आपण बघू शकता 4 धावा आलेले आहेत आणि इकडे मात्र शेवटच्या चेंडू टॅपचा फटका, खराब क्षेत्ररक्षण. घर से निकला था छाते के भरोसे, मुझे क्या पता था पानी निकल जाएगा सर के ऊपर से. अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये सातपाटी ए संघाची यावेळेस पाहायला मिळते. हमको तो अपनों ने लुटा गैरों में का दम था, हे आपण नक्कीच इकडे पाहायला मिळते. मिस फील्डचा चौकार 4 धावेने 2 षटकामागे 24 धावा धावपलकावर एसडीजे. बसून आनंद घेत आहेत, हरकत नाही. सालवड भागामध्ये देखील मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. ही त्यातली एक मानाची स्पर्धा म्हणजेच यंगस्टार चषक सालवड पाडामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी येत्या काळामध्ये बघायला गेलं तर अंडर बॉक्स क्रिकेटची मोठी स्पर्धा म्हणजेच 31-1-2 म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मिळून SNPL शिवाजीनगर प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये 5 तारीख ते 8 तारीख आपल्याला स्पर्धा पाहायला मिळेल. पास्थळ सालवड प्रीमियर लीग अगदी 2025चं भव्य दिव्य आयोजन आंबडगोड मैदानावर करण्यात आलेलं आहे. विदुरजी पाटील आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. फटका फसलाय, बिग विकेट इथे मिळवून दिलाय फलंदाजाला. यावेळेस परतावा लागेल डगआउट मध्ये एसडीजे. गेलं ना तर यंगस्टर संघाचं सर्व काही चांगलं सुरू होतं पहिल्या ओव्हरमध्ये. जशी अनाउन्समेंट आली लगातार 3 चौकाराची, ती अनाउन्समेंट झाल्यानंतर चौकार आलाच नाही असं म्हणायला हरकत नाही. कुठे ना कुठे सपोर्टर असतात आमचे, बघायला गेलं तर लाडके दाते असतात. खास सपोर्ट करण्यासाठी प्रोत्साहन वाढवण्यासाठी ते बक्षीस लावलं जातं, परंतु एकही चौकार त्यानंतर आला नाही. दुर्भाग्यवश फलंदाजी खूप खराब झाली. त्यानंतर 24 चेंडूमध्ये धावा देखील आल्या नाही. धावा मात्र फक्त आल्या त्या 23च. हो काय चेंडू हाताळला इकडे. हर्षल या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. अगदी मात्र टप्पा पडल्यावर स्विंग होताना मिस होताना फलंदाज किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. सातपाटी टीम आम्ही वॉर्न करताय, ते शेवटची कॉल असेल. प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग्स होत आहे, कारण की आपण बघू शकतात की आजची शेवटची रात्र आहे. त्यानंतर प्राइज सेरेमनी अगदी मात्र बघायला गेलं तर 1 ते 2 वाजेपर्यंत आम्हाला सर्व कामं संपवून बघायला गेलं तर इथे चांगलं क्षेत्ररक्षण आहे. आता भावेशकडून चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना, कारण की मागच्या ओव्हरमध्ये यस अमोलजी मोरे साहेबांचं सहर्ष स्वागत, त्यानंतर मनोजजी ठाकूर साहेबांचं सहर्ष स्वागत. अगदी वेळेत वेळ काढून मात्र आपण बघू शकतात जॉगिंग सूटवरच इथे उपस्थित झालेले आहेत आमचे मान्यवर. यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. आलेल्या मान्यवराचं सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थाने मात्र जेव्हा पाहुणे मंडळी येतात तेव्हा शोभा वाढली जाते, ती
आमच्या VIP डाईसची आणि इथे फटका सजवला आहे. आलेल्या पाहुण्यांसाठी नक्कीच सांगेल की ही मॅच जी आहे ती मॅच ऑन आहे, ती म्हणजेच वामिका स्टार आगवण आणि सातपाटी ए संघ मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करताना, सातपाटी बॅटिंग करताना फसवलाय हर्षल. काय कमबॅक करून देतो आपल्या टीमला. 2 षटका मागे 24 होत्या, आताच्या षटकामध्ये दोन्ही ओपनिंग बॅट्समनला परतवलंय तंबूच्या आसऱ्याला. एडीजे काय पाहिजे बायांना मान सोन्याचा हार मागता ठाकूर साहेबांचं अतोचित स्वागत केलं जाईल. रुपेशजी घरत यांना मी विनंती करेल या आपण इथे मात्र स्वागत केलं जाईल मान्यवरांचं. काय गोलंदाजी हाताळलंय इथे मात्र आपण बघू शकता. षटक क्रमांक 33 आणि यावेळेस मात्र एकच धाव. टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार षटक आवडलं असेल इथे हर्षलचं तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 3 षटका मागे आता मात्र 25 धावा कमबॅक करून दिलाय. प्रीतमजी घरते यांना मी विनंती करेल की अमोलजी मोरे साहेबांचं मात्र स्वागत करायचं आहे. काय सुपर कमबॅक करून दिला हर्षलने. 3 षटका मागे मात्र 25 धावा. आता कुठे बॅलन्सिंग मॅच बघायला हरकत नाही. 2 षटका मागे 24 होता तेव्हा असं वाटलं होतं की कुठे ना कुठे 50-55 लागल्या तर मात्र अडचणीत सापडेल सातपाटी टीम, परंतु इथे मात्र कमबॅक करून दिला हर्षलने. एकच धाव खर्च केली. 2 महत्वपूर्ण विकेट त्याने टिपलेत. मी म्हणेल की दोन्ही आधारस्तंभ या संघाचे ते म्हणजे विकास आणि जगदीश. आजचा वार बघायला गेलं तर शनिवारची रात्र आहे आणि इथे 1 धाव असेल. मात्र सोमवारी म्हणजेच 13 तारखेला सालवड ते थेट शिर्डी ही पदयात्रा आपल्याला पाहायला मिळेल. साईबाबाची पालखी सालवड ते थेट शिर्डी सोमवारी मात्र सुरू होणार ही पदयात्रा. साई भक्त साई प्रेमी आपल्याला पाहायला मिळतील. अगदी सालवड गावचे फस्तळ गावचे साई भक्त त्या पालखीत मात्र आपल्याला पाहायला मिळतील. यस सर्पमित्र राजू निकम आणि चिराग यांना मी विनंती करेल की या आपण मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. खऱ्या अर्थाने मात्र आमच्या गावामध्ये म्हणा कुठेही म्हणा खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर खूप जोखीमचं काम आहे जे मात्र चिराग आणि राजू निकम करतायत. फोन केल्यावर एका फोनवर रात्री देखील येत आहेत. काय सुपर गोलंदाजी होत असताना आता मैदानाच्या आतमध्ये जणू काही बघायला गेलं तर सुरुवातीचे 2 ओव्हरचा विचार केला तर 2 ओव्हरमध्ये ज्या धावा आल्या त्या अलग पिचवर आल्या आणि आता मात्र अलग पिचवर खेळतायत की काय. कमबॅक केलाय. शॉर्ट बॉल आहे. फटका फसलाय. हा देखील मात्र जाणार निघून बाउंड्री लाईनच्या पार. षटकार परंतु अंडर बॉक्स क्रिकेटची आत्महत्या. डीजे ते स्वागत केलं जाईल राजू निकम यांचं. सर्पमित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बघायला गेलं तर अगदी कधीही तुम्ही फोन करा. सन्मान चिन्ह मानाचा आणि त्याचबरोबर आपण बघू शकतात की इथे पुष्पगुच्छ दिलं जात आहे. सचिन यांना मी विनंती करेल आपण या इथे मात्र चिरागचं सन्मान करायचं पुष्पगुच्छ देऊन. आपण बघू शकतात की दोघी सर्पमित्र आहेत. धन्यवाद सचिन साहेब. जाऊया ऑनफिल्ड मॅचकडे. काय गोलंदाजी आता होत असताना सातपाटी टीमकडून 2 टीम जर 2 ओव्हर जर
आगवनचे असतील तर पुढच्या 2 ओव्हर 7 पटीच्या देखील आहेत. तू शेर तो मैं सव्वा शेर, तू सव्वा शेर तो मैं बब्बर शेर, अशी ही लढत तोडीस तोड उत्तर देणारी दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये लढताना. काय चेंडू हाताळतोय, काय गोलंदाजी होत आहे. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे अशा गोलंदाजीसाठी. विकेटचं पतंग बॅक टू डग आउट. यस डीजे. समालोचक बोईसर भागातले व्हॉइस ऑफ बोईसर युसुफ सय्यद याचं स्वागत केलं जाईल. राजेशजी पाटील यांना मी विनंती करेल, राजेश साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते इथे मात्र स्वागत केलं जाईल युसुफ सय्यद व्हॉइस ऑफ बोईसर. शेवटचा चेंडू अगदी काही समजला नाही. फलंदाजाला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव बसेल. अगदी पुढचे 2 षटकाचा विचार केला. 2 षटक मात्र धावा फक्त आल्या त्या म्हणजेच 5. 4 षटकानंतर 29 धावा. शेवटचं अंतिम षटक असेल. किती धावा येतील हे प्रश्नचिन्ह आहे. उत्तर मैदानाच्या आतमध्ये मिळेल. डीजे. यस ओमसाई ग्रुपचे शैलेशजी घरत देखील इकडे उपस्थित झालेत. मात्र 3 दिवशी उपस्थिती नोंदवली आहे. अगदी बघायला गेलं तर ओमसाई ग्रुप आपल्याला पाहायला मिळेल. PSPL ला खेळताना त्यांचा संघ दिसेल. तीस धावा यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं अंतिम षटक आणि सिंगल पाहायला मिळते. 1 धाव. पहिली सेमीफायनल पाहायला मिळते. यस ओमसाईचे मेन मेंबर म्हणजेच मनोहरजी घरत यांना मी विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे. मनोहरजी घरत. ॲडव्हर्टाइजमेंट वेळेवर येते. अगदी बघायला गेलं तर आगतम स्वागतम सुस्वागतम. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 31. 31 धावा तपलकावर आणि 9 चेंडू आलाय. योगेश हा गोलंदाज. 9 चेंडूचा फायदा उचलता आला नाही. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 32. 32 स्कोर कार्डवर. यानंतर होणारी नेक्स्ट सेमीफायनल अगदी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक बाजूला पॅराडाईज आणि दुसऱ्या बाजूला युवा टायगर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी या. टॉस बॉक्समध्ये काय कमालीचा स्ट्रोक आहे. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र 1 धाव नक्की मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. मी म्हणेल की या मॅचमध्ये जो कमबॅक करून दिला हर्षलने त्याने क्षेत्ररक्षण देखील कमालीचं केलं, परंतु त्याहूनही चांगलं 3रं षटक त्याने हाताळलं 1 धावेचं. यस 1000 लोक आता मात्र ऑनलाईन बघतायत. आपण बघू शकतात ही क्वालिटी आहे या स्पर्धेची. स्कोरबोर्ड 33. 33 धावा धावफलकावर लागले जात आहेत. यावेळेस फटका सजवला आहे. इथे मात्र 1 धाव नक्की असेल. बघा महत्त्वपूर्ण विकेट मिळाल्यानंतर मात्र मॅचमध्ये अगदी फरक पडतोय.
खास करून जगदीश बाद झाल्यानंतर स्कोरबोर्ड अगदी शांत झाला, अगदी थांबला गेला असं म्हणायला हरकत नाही. यावेळेस फटका चांगला आहे. आता आठवण करून दिली जितेशला. जितेश सांगतो असं नाही आहे, आमच्यात देखील धमक आहे, आमच्यात देखील ताकद आहे चौकार मारण्याची, आणि या चौकार आलाय. 4 धावा पाहायला मिळतील. 4 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 38 धावा. अब चॅलेंजिंग रहेगा 7 पटी टीम के लिए भी. 38 धावा, कारण की एक बाजूला गोलंदाजी तर धारदार आहेच, पण त्याहूनही धारदार आहे ते क्षेत्ररक्षण. चेंडू बाकी आहेत ते म्हणजेच 2. काय यावेळेस फटका सजवलाय, आग लावत मैदानाच्या बाहेर यावेळेस चौकारासाठी गेलाय. आणि इकडे पुन्हा एकदा जितेश अगदी ऊर्जा संचारित केली की काय. जसं सांगितलं फलंदाज जगदीश बाद झाल्यानंतर फरक पडलाय. आता मात्र धावा झाल्यात 42-42. काय सुपअप मात्र इकडे फटकेबाजी आता होत असताना यावेळेस आपण बघू शकतात जितेश कडून. चला स्पीडअप ठेवा 7 पटी टीम. 42 स्कोर कार्ड वर फुल टच चेंडू गॅप मध्ये इकडे ढकललाय. चेंडूला चौकार पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकामधला. पॅराडाईज बोईसर आणि त्यांच्या विरुद्ध युवा टायगर टॉस साठी यायचंय टॉस बॉक्स कडे. नेक्स्ट सेमीफायनल, दुसरी सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. काय कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जितेशने केलेला आहे. आणि यावेळेस तिसरा देखील येईल का. इकडे षटकार येतोय, विकेट येतोय, परंतु एक सन्मानजनक टोटल पर्यंत पोहोचवले जितेशने. अगदी मात्र वेळेवर 2 चौकार आलेत. 42 धावा ह्या धावपलकावर पाहायला मिळतात आणि 43 धावेचं आव्हान असेल जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 4-3-43 अजब. कॅप्टन इकडे उपस्थित नाही आहेत. युवा टायगर संघाचा कॅप्टन आलेला आहे आणि पॅराडाईज वेळेवर यायचं लवकरात लवकर. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जातोय. अगदी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जसा खेळामध्ये डिसिप्लिन दाखवतात तसा डिसिप्लिन तुम्ही टॉस पडताना देखील दाखवा. रेहान जल्दी आइए. सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र बघायला गेलं तर ज्या 4 टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत तिथून काही ना काही घेऊन जाणार आहेत. एक ट्रॉफी आणि एक बक्षीस मात्र नक्कीच इथे लागू केलंय त्यांनी. टॉस केला जाईल. चॉईस पाहिजे, चॉईस इथे दिली जाईल. असेल तो म्हणजेच युवा टायगरचा टॉस केला जातोय. 2025 युवा टायगर आपल्याला पाहायला मिळते. मनोहर साहेबांना मी विनंती करेल आपण विराजमान व्हा मुख्य व्यासपीठावर. यावेळेस टॉस जिंकलाय, काय सा निर्णय. फील्डिंग करेंगे हम लोग. फील्डिंग करेंगे. कितने रन के अंदर रोकना चाहेंगे युवा टाइगर को. कम से कम जितना हो सके उतना. यस, बेस्ट लक रहेगा आपके टीम के लिए. युवा टायगर अगदी मात्र टॉस गमावलाय, बॅटिंग करायची आहे. किती धाव बनवल्या जातील. 40 से 45 रन. 40 से 45 रन आप बनाएंगे. सामने अगर देखा जाए तो रेहान ने अच्छी गेंदबाजी करे. इनके खिलाफ कौन से ऐसे बल्लेबाज होंगे जो रन बना के देंगे आपको. बल्लेबाजी तो है हमारे में, जो हम कोशिश करेंगे 40 से 45 रन मारने की. यस, ये इस टूर्नामेंट आप ऑर्गेनाइज किए यंगस्टर चषक ने,
यंगस्टर ग्रुप ने, इसके बारे में आप कहेंगे, इस मैदान के बारे में आप क्या कहेंगे? ये टूर्नामेंट तो बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया है, ग्राउंड भी बहुत अच्छा खेलने में है हमारे लिए. बेस्ट लग रहेगा आपकी टीम के लिए. टॉस बॉक्स मधून मात्र न्यूज अशी आहे की टॉस जिंकलाय पॅराडाईज टीमने आणि फिल्डिंग त्यांनी निवडलेली आहे. येस, कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल. मी तुर्तास थांबतोय, मात्र तुम्ही थांबू नका. बघत राहा, ऐकत राहा. यंग स्टार चषक 2025 पर्व 6 आपल्यासोबत जोडले जातील दीपेशजी कंडी सर. धन्यवाद प्रीतमजी गरत. टार्गेट जर आपण पाहिलं तर सेट करण्यात आलेला आहे निर्धारित 5 षटकांमध्ये. ॲक्युरेट राकेश आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 43-43 धावांचं ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहे. एका बाजूने आपण पाहू शकतायत संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या संघाची चर्चा आहे, अर्थातच जय जोगन्नादेव वमिका स्टार आगवण सद्यस्थितीमध्ये क्षेत्ररक्षण करते आणि त्यांच्या विपक्षामध्ये मात्र खेळपट्टीवर सातपाटीसारखा संघ पाहायला मिळतोय. सलामीवीर 2 सुपरस्टार खेळाडू, एका बाजूने दिवेश आणि त्याच्या साथीने अभि. या आधीच्या सामन्यामध्ये काय परफॉर्मन्स दिला होता दिवेशने, जबरदस्त प्लेअर ऑफ द मॅच म्हणून स्वतःच्या नावाची वर्णी त्याने पुढे आणली होती. इंटू द गॅप मध्ये थोडासा मात्र चाच पडला होता क्षेत्ररक्षक काही क्षणांसाठी. आणि तत्पूर्वी आपण पाहू शकाल खूप छान रनिंग बिटवीन द विकेट्स, चांगल्या कोलॅबरेशन, चांगल्या कोऑर्डिनेशन सहित आपण पाहतोय. 3 या अंकावर धाव फलक, 3 चेंडूंचा खेळ कंप्लीट होतोय. सुपर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये यंगस्टर चषक 2025 आपण पाहतोय. काय लेग ब्रेक झाला चेंडू, सॉलिड टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे नागमोडी वळण घेत असताना फलंदाजाला चकमा देणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय डॉटच्या स्वरूपामध्ये. सुपर अँड सेन्सेशनल गोलंदाजीचं पृथक्करण, स्वीट अँड स्मार्ट. इथून आपण पाहू शकता डावचीची संधी आहे, जोश आणि जल्लोष जबरदस्त होतोय. 9च्या 9 खेळाडू काय ऍक्टिव्ह झालेले आहेत. वमिका स्टार संघाच्या माध्यमातून धावांची टोटल आहे फलकावर 4 या अंकावर. पहिल्या षटकातील अधिकृत 5 चेंडू फेकून झालेले आहेत. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर मंगेशला आपण पाहतोय. एक यशस्वी लेग ब्रेक बॉलर म्हणून स्वतःचा ठसा ज्याने उमटवलाय या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या क्षितिज वलयावर असा खेळाडू. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, ग्रेट फिल्डिंग. जितेश याच्या माध्यमातून अद्वितीय उच्च श्रेणीय क्षेत्ररक्षण. धावांची टोटल आहे फलकावर ती केवळ 4 या अंकावर. येणारे चेंडू शिल्लक आहे 24 आणि विजयासाठी 39 धावांचं लक्ष सातपाटी या संघासमोर. काही षटक हाताळलं मंगेशने. केवळ 4 धावांचे येथून पुनरागमन करावं लागेल ते सातपाटी संघाला, कारण 4 या आकड्याने काय सॉलिड कमबॅक केलं. खरं तर 4 ऑक्टोबर 1997 मध्ये रिषभ पंतचा जन्म झाला, त्याचा अपघात झाला एकंदरीत 2 ते 3 वर्षांपूर्वी. परंतु यंदाच्या IPL मध्ये सर्वाधिक महागडा खेळाडू म्हणून 27 करोड रुपयामध्ये तो सोल्ड झाला. अगदी तशा पद्धतीने ते सातपाटी संघाला कमबॅक करावं लागेल. चेंडू शिल्लक आहे 24, धावा हव्या आहेत 39. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर जितेश. खूप छान पद्धतीने इथे आपण पंचांचा इशारा पाहतोय. फटका फसलाय. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. तंबूच्या आश्रयाला गॉन. यस डीजे.
मिस्टर डिपेंडेबल आता सातपाटी संघाकडून मुख्य खेळपट्टीचा ताबा घेतोय. सध्या आपण पाहू शकतायत जबरदस्त गोलंदाजी करतोय. उगाच वायकट्टा ही स्पर्धा गाजवलेली नाहीये. वडालाचं क्रीडांगण उगाच गाजवलेलं नाहीये. जय जगन्नाथ देव वमिका स्टार आगवण संघ सद्यस्थितीमध्ये धमाकेदार प्रदर्शन या सामन्यामध्ये करत असताना पाहायला मिळते. लेग ब्रेक चेंडूवर डिरेक्ट हिटचं टेम्पटेशन, जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. बघा टाळ्यांचा कडकड कडकड कडकडाट होतोय आणि हे आवश्यक आहे. काय समर्थकांची संख्या आहे वमिका स्टार्सच्या संघाकरिता. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली आतापर्यंत 2 चेंडू फेकून झालेत. फलकावरती केवळ 5 धावा. आणि समर्थक हे खूप महत्वाचे असतात. जेवढे जास्त समर्थक तेवढं जास्त मात्र चेअर अप, आणि जेवढं जास्त चेअर अप तेवढा बहारदार खेळ हा तुमच्या माध्यमातून होत असतो. आणि वमिका स्टार संघासाठी अक्षरशः मात्र प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, मांदी आळी खचाखच प्रेक्षकांनी भरलेलं हे क्रीडांगण. बॉलर तयार, साईडला सजवलेला फटका, पुन्हा एकदा बहारदार एक क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. डॉट चेंडू मात्र या ठिकाणी येईल का हे मात्र बघण्यासारखं आहे. येथून धावसंख्येला खीळ ठोकण्यात आलाय. नच बलिये दृश्य आपण पाहतोय मुख्य खेळ पट्टीवर. जबरदस्त गोलंदाजीचं प्रत्यक्करण जितेश. ओहो, यावेळेस मात्र जबरदस्त फटका. सातपाटीचा हा ब्रँड दिवेशच्या बॅट मधून चौकार आलाय. युट्यूबच्या माध्यमातून 1000 पेक्षा जास्त व्ह्यूवर सध्या सामन्याचा आनंद लुटत आहेत. हे वेळ आहे. यंग स्टार चषक सालवड पाड्याचं हे यश आपण पाहतोय. सॉलिड टुर्नामेंट. जितेश वन्स अगेन बॉलिंग ट्रॅकवर. स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका. येथे मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. धावांची टोटल आहे फलकावरती 11 या अंकावर. बघा प्रत्येक चेंडूनंतर एक मेसेज येतोय. हे खूप आवश्यक आहे. क्रिकेट हा पूर्ण सांघिक स्वरूपाचा खेळ आहे आणि वमिका स्टार या ठिकाणी दर्शवून देतोय की आम्ही मात्र 9च्या 9 खेळाडू एक सूत्रात गुंफून खेळणार. एकी हे स्पळ, युनिटी इज स्ट्रेंथ दर्शवलं जात आहे. ओहो, यावेळेस मात्र कडक 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 शॉट. भावेश पाटीलच्या बॅट मधून चौकार आलाय. धाव फलक जाऊन पोहोचतो फलकावर. 15 या अंकावर. चेंडू शिल्लक आहेत येथून 18 आणि 18 चेंडूंमध्ये विजयाकरिता 28 धावांचं टार्गेट समोर. 18-28चं इक्वेशन बघा, रिॲक्शन बघा तुम्ही. वमिका स्टार संघाच्या त्या ठिकाणी पुन्हा एकदा टीम मिटिंग घेण्यात आलंय. खरं तर क्रिकेटच्या विश्वातील पहिली टीम मिटिंग झाली होती 25 जून 1983च्या दिवसामध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर. कपिल देव, रामलाल निखंज याच्या माध्यमातून क्रिकेटच्या परिपटलावरील फर्स्ट एव्हर मिटिंग घेण्यात आली होती आणि येथे मात्र वमिका स्टार तीच कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. सामन्याचं समीकरण आहे 18 चेंडू शिल्लक आणि 28 धावांचं टार्गेट हे समोर. काटेकी टक्कर. ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से, प्रश्न का जवाब उत्तर से. कश्मकश, रोचक, रोमांचक, रोमहर्षक, चित्त थरारक लढत मैदानाच्या आतमध्ये हृदयाची स्पंदनं वाढविणारा हा सामना आहे आणि म्हणूनच युट्यूबच्या माध्यमातून 1000 पेक्षा जास्त व्ह्यूवरशिप या सामन्याला. नरमताचा वापर आहे. इथे मात्र स्ट्राईकला रोटेट केलंय. दिवेशने ठरवलं की भावेशच्या बॅटमधून चौकार येत आहेत, आपण स्ट्राईक रोटेट करूयात. सातपाटीचा हा ब्रँड आपण पाहतोय. ओव्हरआर्म आणि अंडरआर्म दोन्ही देखील फॉर्मॅटमध्ये ज्याचा दर्जा उंचावला गेलाय. एक उच्च श्रेणी खेळाडू भावेश. इथून मात्र फटका खेळल्यानंतर निराश झाला. ज्या गॅपमध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता तो प्लॅन मात्र फ्लॉप झाला भावेशचा. लाऊड अपील तर जरूर. काही जबरदस्त सामना. वमिका स्टार संघाला जे पाठराखण मिळाले, जे पाठबळ मिळालंय, जो समर्थकांची साथ मिळाले ती मात्र उल्लेखनीय आहे. अतिशय उच्चांक गाठलेली ही समर्थकांची संख्या आपल्याला पाहायला मिळते. 17 धावा फलकावर. 17 ऑन बोर्ड. बॉलर तयार. मंगेश. काय क्षेत्ररक्षण, भन्नाट भन्नाट क्षेत्ररक्षण. जबरदस्त आपण पाहू शकतायत. मिस्टर जितेशच्या माध्यमातून धावसंख्या ठप्प झाली 17 या अंकावर. येणारे चेंडू शिल्लक आहेत येथून देखील 14 आणि 14 चेंडूंमध्ये विजयासाठी 26 धावांचं लक्ष हे समोर पाहायला मिळतं. 14 चेंडू आणि 26 धावा असं इक्वेशन. वॉट अ बॉलिंग बाय मंगेश. सुपर अँड आउटस्टँडिंग. इथून
दोन धावचीची संधी आणि काय जबरदस्त प्रदर्शन मंगेशच्या माध्यमातून. महत्वपूर्ण मोहरा भावेश पाटीलच्या खेळीस पूर्णविराम. रिॲक्शन बघा तुम्ही फलंदाजाच्या. येथून मात्र सामन्याला जणू काही यू टर्न मिळवून दिला आहे, कारण येणारे चेंडू शिल्लक आहेत 13 आणि विजयासाठी 26 धावांचं लक्ष. वॉट अ मॅच. हर सर जहां पे झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जिसमें समा जाए वही समुंदर होता है. जीवन की इस कर्म भूमि में जंग तो बहुत है, लेकिन हर जंग जो जीत जाए वही सिकंदर होता है. जो जीता वही सिकंदर. चेंडू शिल्लक आहेत 13, धावा हव्या आहेत 26. सेमीफायनलचा जबरदस्त सामना. येथे मात्र इंटू द गॅप मध्ये दिवेशच्या बॅट मधून चौकार आलाय. सामना अजून देखील बॅलन्सिंग आहे. 12 चेंडूंचा खेळ उर्वरित राहिलाय आणि 22 धावांचं टार्गेट समोर आहे. सातपाटी संघ देखील कमी नाहीये. अतिशय मातब्बर तुल्यबळ आणि दिग्गज संघ म्हणून सातपाटी या संघाची एकंदरीत ओळख पाहायला मिळते. आणि येथून चेंडू शिल्लक आहेत 12, धावा हव्या आहेत 22. वॉट अ मॅच. रंगतदार असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे फार सुंदर शब्द आहेत. आयुष्यात एकदा निर्णय घेतला तर कधीच पावले मागे घेऊ नका, कारण पावले मागे घेणारे कधीही इतिहास रचू शकत नाही. म्हणून क्रिकेटच्या मैदानामध्ये लढताना असे लढा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी देखील इतिहासच घडला पाहिजे. 12 चेंडू शिल्लक, 22 धावांचं टार्गेट समोर. रफ अँड टफ सामना. सुपर मॅच. मैदानाच्या आतमध्ये बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर. मिस्टर हिम्मत पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 ला होते सुरुवात. कडक मॅच. पूर्णपणे रफ अँड टफ, हाय व्होल्टेज. 12-22 समीकरण. हिम्मतचा पहिला चेंडू. पॅडल स्वीप खेळायचा होता. डॉटच्या स्वरूपामध्ये सांगता होते. आता मात्र 11 चेंडू आणि 22 धावा. वॉट अ सुपर मॅच. यंग स्टार चषक. सालवडपाडा पास्तळ. येथे तारे आहेत, येथे सितारे आहेत, येथे कमाल आहे, येथे धमाल आहे, येथे धडाका आहे, येथे मनोरंजनाचा धुमधडाका आहे. सुपर टुर्नामेंट. येथे डेलिकेट टच केलं. फक्त आणि फक्त आपण बघू शकाल जेंटल पुश. सिंगल मात्र मिळते. धावांची टोटल जाऊन विसावले फलकावर. 22 या अंकावर अजून देखील आपण पाहू शकतायत. 21 धावांचं टार्गेट समोर आहे. 10 चेंडूंचा खेळ उर्वरित पाहायला मिळतोय. बघा वमिका स्टारच्या टीम मीटिंग तुम्ही बघा. त्यांना ठाऊक आहे येथून जर आपण जिंकलो तर अंतिम फेरीकरिता मात्र खऱ्या अर्थाने आपण पात्र ठरणार आहोत. आणि त्या अनुषंगाने जबरदस्त टीम वर्क. भारत देशाला जेव्हा स्वतंत्र मिळवून द्यायचं होतं तेव्हा देखील लाल बाल आणि पाल यांना एकत्रित यावं लागलं होतं. येथे मात्र वमिका स्टार संघाला ठाऊक आहे की आपल्याला देखील एकत्रित येऊन खेळावं लागेल. सद्यस्थितीमध्ये तब्बल 1100 प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. 17 फेब्रुवारी 2005 मध्ये युट्यूबचा शोध लावला. चॅड हर्ले, स्टीव्ह चिन आणि जावेद करीम यांनी त्याचा फायदा झालाय तो क्रिकेटला. बॉलर तयार. हिम्मत आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन स्मॅश केला ऑन साइडला. झेल तर सुटलाय आणि तत्पूर्वी नजर हटी, दुर्घटना घटी. एक धाव पळून परिपूर्ण केली जाते. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. सुपर मॅच. 9 गेंदे शेष, 20 रनों की जरूरत. वॉट अ मॅच. 7 पट एका बाजूने, त्यांच्या विपक्षामध्ये जय जोगन्नाथ देव आगवण, वमिका स्टार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता है यारो, हौसलों से उड़ान होती है. हौसला दाखवावा लागेल मैदानामध्ये. सामना जबरदस्त रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. साइडला स्मॅश केलाय. काय फटका सजवला गेलाय फलंदाजाच्या बॅट मधून. मिस्टर हर्षदला आपण पाहतोय. आता मात्र या चौकारानंतर कुठेतरी धाकधूक वाढली असेल वमिका स्टारच्या संघाची, कारण 8 चेंडूंचा खेळ शिल्लक पाहायला मिळतोय आणि 16 धावांचं टार्गेट समोर. जर विकेट आपण तपासून पाहिले तर वमिका स्टारच्या संघाचे गडी बाद झाले होते जवळजवळ. ॲक्युरेट राकेश आमच्यापर्यंत माहिती पोचवितील. 5 गडी बाद झाले होते आणि जर आपण विचार केला सातपाटी संघाचा तर आतापर्यंत 2च गडी बाद झालेले आहेत. आणि म्हणून 8
16 असं समीकरण असताना हृदयाचे ठोके वाढविणारा हा सामना. हाय व्होल्टेज मॅच. बॉलर तयार बॉलिंग ट्रॅकवर. हिम्मत स्ट्रेट बॅटचा वापर आहे. इथून मात्र डॉट आलाय. बघा शाबासकी किती दिली जाते गोलंदाजाला. हिम्मतने आपल्या गोलंदाजीची किंमत दर्शवून दिलंय. ती भूमिका स्टार्स या संघाकरिता दर्जेदार सामना. आमचे लाडके प्रेक्षक महाराजे. चेंडू शिल्लक आहेत 7 आणि धावा हव्या आहेत 16 असं समीकरण. 7 गेंदे शेष, 16 रनों की जरूरत. फुट स्वरूपातील चेंडू ऑफ साइडला. जितेशला चेंडूने हुलकावणे दिली, परंतु मंगेश याचं सुंदर त्या ठिकाणी बॅकअप आपल्याला पाहायला मिळालाय. आणि येथून षटक समाप्तीचा इशारा दिला जातोय. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे. फलकावरती आहे 28 धावा. 6 गेंदे शेष और 15 रनों की जरूरत. व्हाट अ सुपर मॅच. अद्वितीय असा सामना पाहायला मिळतोय. जय जोगन्नाथ देव भूमिका स्टार्स आगवण विपक्ष 7 पाटी 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असं समीकरण. हा लढण्याचा काळ आहे. म्हणतात ना की स्ट्रगल केल्याशिवाय कुणाचंही नाव गुगल वरती येत नाही. आता स्ट्रगल करायचं आहे दोन्ही देखील संघांना. व्हाट अ सुपर मॅच. अद्वितीय असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. काळ बदलते, वेळ बदलते, पात्र बदलतात आणि भूमिकाही बदलतात. बस मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची, लात मारीन तिथं पाणी काढण्याची आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्याकडे असायला हवी. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक, 15 धावांचं टार्गेट समोर. युट्यूबच्या माध्यमातून तब्बल 1200 प्रेक्षक सध्या सामन्याचा आनंद लुटतायत. संपूर्ण पालघर जिल्ह्याचं लक्ष सध्या यंगस्टार चषक 2025 सालवड पाडा पाचतोळ्या स्पर्धेकडे लागलंय. बॉलर तयार. जितेश बॉलिंग ट्रॅकवर. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय मिस्टर हर्षद. साईडला सजवलेला फटका, इथून सिंगल आलाय. बघा जोपर्यंत दिवेश हा फलंदाज आहे खेळपट्टीवर काहीही होऊ शकतं. कितीतरी असे सामने त्याने जिंकवलेले आहेत. प्रचंड क्षमता आहे या खेळाडूकडे. गतवर्षी आपण पाहिलं होतं नाईट टुर्नामेंट मध्ये अशाच रीतीने शिवनेरी चषक येथे मात्र संघ फसला होता. ध्रुव 11 7 पाटे आणि तेथून सोडवलं होतं दिवेश फलंदाजाने आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. आणि सद्यस्थितीमध्ये ह्या खेळाडूकडे प्रचंड क्षमता आहे. एक युटिलिटी प्लेअर आहे, कॅलिबर खेळाडू म्हणून दिवेशकडे पाहिलं जातं. 5 चेंडूंचा खेळ उर्वरित राहिलाय आणि इथून हव्या आहेत त्या 14 धावा. काय सॉलिड क्रिकेट. प्रत्येक चेंडू नंतर एक टीम मीटिंग आखली जाते आणि तदनंतर जबरदस्त कानमंत्र देऊन या खेळाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवण्याचं कार्य जय जोगन्नाथ देव भूमिका स्टार आगवण या संघाच्या माध्यमातून दर्जेदार हा सामना. रिॲक्शन बघा तुम्ही खेळाडूंच्या कशा रीतीने. मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना किती ऍक्युरेट तुम्हाला ठेवायची आहे. जितेश माछी यांच्या एका विकेट करिता पंकज माछी यांकडून 500 रुपीजचा कॅश प्राइज दिलं जाईल. ओहो, यावेळेस मात्र मी उल्लेख केला होता की दिवेशकडे प्रचंड क्षमता आहे. तो सामना जिंकू शकतो. हे समीकरण आता लगेचच बदललंय. चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि धावा हव्या आहेत 10. जेव्हा जेव्हा 7 पाटी संघ संकटामध्ये अडकलाय तेव्हा संकट मोचक मॅन ऑफ क्रायसिस बनून उभा राहिलाय तो दिवेश. ना कद बडा ना पद बडा, क्रिकेट के खेल में जो मुसीबत में खड़ा वो सबसे बड़ा. आणि ती भूमिका येथे मात्र साकारतोय दिवेश. व्हाट अ सुपर क्रिकेट. जबरदस्त क्रिकेटचा आस्वाद आपण घेऊ शकतायत. इथून मात्र पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट होत असताना आपण पाहू शकतायत.
3 चेंडूंचा खेळ, उर्वरित 9 धावांचं टार्गेट समोर आपल्याला पाहायला मिळतं. व्हॉट अ सुपर मॅच, दर्जेदार सामना. विकेटची संख्या जर आपण तपासून पाहिली तर सातपाटी संघाचे कमी गडी गारद झालेले आहेत वमिका स्टार संघाच्या तुलनेत. आणि त्या अनुषंगाने जर धावा समान होत आहेत तर विकेट्सवर विन आहे. आणि हे कॅल्क्युलेशन जर आपण माइंड मध्ये सेट केलं तर सातपाटी संघाला येथून जास्त चान्सेस मात्र धावांच्या बाबतीत पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू आणि विजयाकरिता 9 धावांचं टार्गेट समोर. हर्षद ऑन स्ट्राईक, बॉलर तयार. ऑन साइडला जबरदस्त क्षेत्ररक्षण धावचीच्या स्वरूपात हर्षदच्या खेळीस पूर्णविराम, फलंदाज बाद. ऐकूयात एक ब्लॉकबस्टर सॉन्ग पुढील चेंडूकडे. आणि 9 धावा असं समीकरण आहे, परंतु 2 चेंडूत जर 2 चौकार जरी खेचले तरी देखील सातपाटी संघ मात्र आपण पाहू शकतोय विजयी होऊ शकतोय, कारण गडी कमी बाद झालेले आहेत. सामना अजून देखील ऑन आहे, मॅच अजूनही ऑन आहे. सातपाटी संघाचे 3च गडी बाद झालेले आहेत, वमिका स्टार संघाचे 5 गडी बाद झाले होते. आणि म्हणून जर या 2 चेंडूंमध्ये 2 चौकार आले तर सातपाटी संघ विजयी होऊ शकतोय. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. अजूनही सामना जीवित. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर चितेश. ओहो हो, ह्या चेंडू नंतर दिवेशची रिॲक्शन बघण्यासारखी होती, कारण त्याला ठाऊक आहे येथून मात्र सर्व आशा आणि अपेक्षांचा भंग झालेला आहे. येथे स्वप्न आपलं थांबेल ते ह्या वर्षाकरिता स्वप्न भंगेल हे त्याला कळलेलं आहे. आणि यंगस्टार चषकाचा आकर्षक पहिल्या क्रमांकाचा करंडक उचलण्यासाठी आता मात्र 1 वर्ष प्रतीक्षा करावी लागेल हे संकेत देणारा हा चेंडू होता, कारण आता 1 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण समोर आलंय. गोलंदाजाला फक्त चेंडू रिलीज करायचा आहे येथून. आणि अशा प्रकारे जबरदस्त अंतिम